नमस्कार. टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझी बहीण लाडकी या मुख्यमंत्र्यांच्या योजनेमध्ये काही मोठे बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळं योजना आणखी सोपी झालेली आहे. आता काय बदल करण्यात आलेले आहेत ते आपण थोडक्यात बघूया. या योजनेमध्ये अर्ज करायची मुदत होती जी 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 अशी 15 दिवसांची मुदत होती. त्याच्यामध्ये 2 महिने वाढ केलेली असून तीच मुदत आता 1 जुलैपासून ते 31 ऑगस्ट 2024पर्यंत करण्यात आलेली आहे. अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलैपासून दरमहा 1500 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. आता आणखी काय बदल आहेत ते बघूया. या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच रहिवासी दाखला लागणार असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. त्यापैकी त्या महिलेकडं जर रहिवासी दाखला नसेल तर 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला या चारीपैकी कोणतंही ओळखपत्र चालू शकेल. बघा, या चारीपैकी तुम्हाला कोणतंही एक ओळखपत्र द्यायचं आहे. तसंच आता एक आणखी खूप मोठा बदल केलेला आहे शासनाने याच्यामध्ये. तर सदर योजनेतून 5 एकर जमिनीची जी अट ठेवण्यात आलेली होती ती वगळलेली आहे, म्हणजेच काढून टाकलेली आहे. आता हा एक फार मोठा चांगला बदल शासनाने याच्यामध्ये केलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच योजनेमध्ये 21 ते 60 अशी जी वयाची अट ठेवलेली होती ती बदलून आता 21 ते 65 अशी वयाची अट केलेली आहे. म्हणजेच वयाची अट 5 वर्षांनी वाढवण्यात आलेली आहे. आता आणखी एक महत्त्वाचा बदल याच्यामध्ये केलेला आहे. तर तो बदल म्हणजे 2.5 लाख उत्पन्न दाखला जर नसेल, म्हणजे समजा एखाद्या कुटुंबाला 2.5 लाख आपलं वार्षिक उत्पन्न आहे, त्याचं उत्पन्न दाखलाच मिळत नसेल किंवा काढायला काही अडचण असेल तर त्या कुटुंबाचं जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट दिली जाणार आहे. आता आणखी एक बदल असा आहे की समजा एखादी महिला परराज्यातील आहे पण तिने महाराष्ट्रीयन व्यक्तीशी लग्न केलं आहे आणि त्या महाराष्ट्रीयन व्यक्तीकडं जर जन्म दाखला असेल त्याचा किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा रहिवासी दाखला असेल तर त्या महिलेलाही महाराष्ट्रीयन महिलाच गृहीत धरलं जाईल आणि तिलाही या योजनेचा लाभ दिला जाईल. आणि अजून एक बदल याच्यामध्ये झालेला आहे तो म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये जर कुणी ज्येष्ठ महिला नसेल किंवा विवाहित महिलाच नसेल तर त्याच कुटुंबातील मोठ्या मुलीस एक मोठी व्यक्ती किंवा एक मोठी महिला गृहीत धरून तिलासुद्धा पात्र ठरवलं जाऊ शकतं आणि या योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो. तर हे आहेत अगदी मोठे बदल माझी बहीण लाडकी या मुख्यमंत्र्यांच्या योजनेतील. तर तात्काळ हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. गरजू व्यक्तींना ही माहिती तातडीने मिळू द्या आणि या योजनेचा सर्वांना जास्तीत जास्त लाभ घेता येऊ द्या. धन्यवाद.